मला आईंना भेटायचंय म्हणून आले मी. तुझ्या वकिलांची परमिशन घेऊन आलेस? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या वडिलांना माहितीये का तू इथे आली असते? मंजिरी, मला खरंच वाटत नाही की तू आईला भेटण्याची काही गरज आहे. मला काळजी आहे आईंची. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही मला त्यांना भेटू दिलं नाही. निदान घरी तरी भेटू द्या. नको मंजिरी, कारण आता तू आईला भेटलीस तर पुन्हा तेच जुने विषय निघतील. तिला पुन्हा तोच मनस्ताप होईल. कशासाठी हवं? जुने विषय मी अजिबात काढणार नाही. ते विषय काढण्याची माझी इच्छा सुद्धा नाही. नाही, तू ते विषय काढले नाहीस तरी आई बोलेल. ते विषय आपोआप निघतील. मग जे बोलणं होईल ते तुझ्या वकिलांना कळेल आणि मग तुझे वकील त्याच गोष्टीचं कोर्टात भांडवल करतील. कशाला पाहिजे हे सगळं? मी रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज जा तू. हे बघा सत्यजित, आईंना भेटण्यामागे माझा दुसरा कुठलाही हेतू नाहीये किंवा दुसरं कुठलंही कॅल्क्युलेशन नाहीये. हवं तर मी शुभ्राची शपथ घेऊन सांगते. मंजिरी, मी रिक्वेस्ट करतोय, प्लीज लीव. जा तू. सत्या, तिला भेटायचं असेल तर भेटू दे. तू अडवू नगस. अजय, तूच म्हणली होतीस ना आता आईने आत्ताच गोळी घेतली आहे म्हणून? अरे भय, पण ती परत परत येणार आहे का? भेटू दे तिला. तू जाग. आता तू कुठे निघाला? बोलू दे त्या दोघीसनी. मालक, मालक, इतके वर्ष तुम्ही आमच्या सेवेत आहात, तुम्हाला एवढं कळत नाही? आम्ही चिंतन करतो, आम्ही ध्यानच लावतोय. आम्ही झोपलो नव्हतो. मुलगी लागलो DOLPYK सायलेंट करा, आम्हाला शांतपणे झोप पाहिजे. आणि आम्ही घोरत नव्हतो. आम्हाला घोर नाही कशाचं करा, आम्ही चिंतन करत होतो. तुम्हाला एवढं कळतं? बोला बोला संख्या, काय काम आहे? लवकर बोला संख्या, लवकर बोला. तुम्ही लवकर बोलत नाही संख्या, तुमची सवय फार वाईट आहे. लवकर बोला संख्या, प्लीज लवकर बोला. वाट मागायला बोला बोला संख्या, लवकर बोला बोला. अजय रावांना अटक झाली. सिद्ध पुरुष अजयराव? हा, अजय खोपकर? काय काय कशामुळे? अहो ते बेकायदा शस्त्र बाळगली ना, म्हणून त्यांची गाडी नाकाबंदीला अडवली. त्याच्यामध्ये 1 तलवार आणि 3 पिस्तूल सापडली, म्हणून त्यांना अटक झाली. याला याचा स्वतःचा चष्मा फेकून मारला तर मरेल हा. त्याला कशाला पाहिजे बंदूक आणि तलवार? मला वाटतं ना, त्यांना कोणीतरी अडकवलेलं असणार बघा. मला असं वाटतं. असू शकतो मला वाटतं. थांब ना, थांब झाला. दूध घेऊन. मालक, मी दूध आणतो, पण आपल्याला काहीतरी हालचाल करायला हवी ना. एवढी बस? नाही, त्यांना सोडवायला काहीतरी हालचाल करायला हवी ना. संख्या ऐका. तांबडे बाबांनी इथून खंड 5 वाचत चला आदल्यामधनं. अडकलाय ना सखा सोबती, कधी कधी अडकू द्या. खाऊ द्या थोडासा मार त्याला पोलिसांचा. कुठं आपल्या लोकांना सांगा 2-4 फटके जरा जास्तच मारा, मजा येईल.
फक्त त्याचे हात बांधा आली नाही तर तो असा असं करतो. सगळे फटके हातावरच पडतात, थोबडावर एक सुद्धा पडत नाही. सगळे मोजून थोबडावर फटके पडले पाहिजेत. फक्त म्हणेल दादा, दादा सोडाव मला लॉकअप मधून, दादा मला वाचवा, दादा या दादा, आणि मग दादा जाणार रेस्क्यू ऑपरेशनला. त्याला सोडवायला मग आपण त्याला सोडवणार असं दिसेल. तांबडे बाबा आणि युद्धनीती उपकार रचना करू द्या खूप मनोभावे. तुमने पुकारा और हम चले आए असं सांगणार मी त्याला. जान हथेली पर ले आयो, तुमने पुकारा और हम चले आए. आई, बस. मी वाट बघत होते तुझी. खर तर खूप आधीच यायचं होतं मला, पण माझी काही तक्रार नाहीये. जे व्हायला नको होतं तेच होतंय ग. हो, पण यावेळी निर्णय दोन्ही बाजूंचा आहे. माझ्या या गुन्ह्यासाठी ते मला कधीच माफ करणार नाहीत. आणि तेच काय, मी सुद्धा स्वतःला कधीच माफ नाही करत. कुठला गुन्हा? हे सगळं माझ्यामुळे झालंय आहे. काय सगळं? हा ऍक्सिडेंट? पेडियस का म्हणजे रे? तुझा काय संबंध का? तुला सत्या बोलला असं? त्याच्या आता त्याला विचारायला पाहिजे. हे बघ, मी गच्चीत होते, माझ्याच विचारात होते, आणि तेवढ्यात आई, जे चुकलंय निदान त्याचे क्लेश तरी करून घेऊ देत. यांचं आणि माझं नातं तर आता सुधारण्या आणि बिघडण्याच्या पलीकडे गेलंय. एखाद्या बर्फाळ भागात
एखादं मोठंच्या मोठं तळ जसं गोठून जातं ना, तसं झालंय आमच्या नात्याचं. वरून पाहताना आपल्याला दिसत असते त्या तळ्याबरोबर गोठून गेलेली अख्खी सृष्टी, पाण्यातली झाडं, मासे. असं वाटतं आत्ता जीवन तोडून पुन्हा सळसळायला लागतील. पण ते तसे नसतात, थिजून गेलेले असतात कायमचे. आमच्या लग्नाचंही तसंच आहे. वरवर पाहता सगळे सुखाचे क्षण दिसतात, पण ते सुद्धा जागच्या जागी थिजून गेलेत. आता त्यांना पुन्हा जिवंत करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही दोघं एकमेकांची एवढं कठोर का वागताय? कारण आम्ही खूप प्रेम केलं एकमेकावर. निदान मी तरी केलंय. मग हे प्रेम एकमेकांना माफ करायला शिकवत नाही का ग? माफी मी तुमची मागायला आली आहे. विषय बदलतेस. विषय बदलण्याचीच वेळ झाली आता. तेच विषय धरून जीवाला किती त्रास द्यायचा. आई, मी तुमच्याशी मी जे काही बोलले चूक नव्हतं ते. काहीच चुकीचं नव्हतं. योग्य तेच बोलत होतीस तू मला. हो, पण एखादी गोष्ट योग्य असली म्हणून ती बोललीच पाहिजे असं नाहीये ना. मी तुमच्याशी जे काही बोलले, जसंही बोलले, मला ते बोलायचा अधिकार नव्हता. पण मला स्वप्नाला कधी नव्हतं वाटलं की विषय बदलायची वेळ आली आता. शुभ्राला का नाही आणलंस? मला बघायचं होतं तिला. आणणार ते तिला, पण ऍक्च्युअली माझं इथे येणं सुद्धा केसच्या दृष्टीने आपण आपल्या माणसाशी कसं वागायचं हे जेव्हा परके ठरवायला लागतात ना, तेव्हा सगळ्या गोष्टी बिघडत जातात. नाही आहे तसं नाहीये. उलट जेव्हा नातं बिघडतं ना, तेव्हाच परके ठरवायला लागतात की आपल्या माणसांशी आपण कसं वागायचं ते. स्वतःची काळजी घे. माझे आशीर्वाद आहेतच तुला. तुम्हा दोघांचं वेगळं होणं आमच्यासाठी पचायला खूप जड जात आहे. हातून फोन करेन. भेटायला येणं तुम्हाला फक्त फोन करायचा आहे. मी येईन तुम्हाला भेटायला. येते. काळजी घ्या.
तो बटवा दे मला. शुभ्राचं खाऊ घेऊन दे. घे माझी. खर तर गरजी माणसं असं खाऊला पैसे देत नाही. पण सुखी राहा. येते. भेटलीस वहिनीला? हो. काय बोलली तुझ्याशी? काय नाही, हे शुभ्रासाठी खाऊचे पैसे दिलेत. लई आठवण काढत होते बघ तुझी. तू आलीस हे लई बरं झालं. चला येते. वहिनी कशी आहेस नेत्रा? बरी आहे. परवाच सगळ्या टेस्ट करून आलो आम्ही. आता ओके. काळजी घे स्वतःची आणि बाळाची सुद्धा. फार दगदग नको करूस. चला येते. म्हणजे लगेच निघालीस? थांब की जरा. अगं सत्य आत आहे. तू थांब इथं. नाही नको, मी निघते. मी उशीर होतो मला. वहिनी मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. मला प्रियाबद्दल थोडं सांग. नेत्रा प्लीज. तो विषय नाही काढलास तर जास्त बरं होईल. वहिनी प्लीज माझं ऐकून घ्या. सत्यजित दादांसमोर प्रियाचं खरं रूप उघड झालंय आता. खरं रूप आलं म्हणजे? वहिनी, तुमचा आणि दादांचा संसार मोडावा म्हणून प्रियाने सुरुवातीपासून जे काही प्रयत्न केले तिचे ते सगळे उद्योग दादांना कळलेत आता. त्याने काय फरक पडणार मित्रा? असंही त्या दोघांचे संबंध अख्ख्या जगाला माहिती आहेत. नाही वहिनी, आता दादांमध्ये आणि प्रियामध्ये काहीही संबंध उरलेला नाहीये. तुमचा संसार मोडावा हेच एकमात्र ध्येय होतं प्रियाच्या आयुष्याचं. आणि तुमचा डिवोर्स व्हावा हीच एकमेव इच्छा होती. तुमचा डिवोर्स व्हावा म्हणून तिने जे काही उद्योग केलेत ना ते सगळे स्वतःच्या तोंडाने कबूल करून झाले तिचे दादांसमोर. दादांना हे सगळं कळल्यावर फक्त जीव घ्यायचा बाकी ठेवला होता त्यांनी प्रियाचा. मुधोळकरांच्या घराशी आणि दादांशी आता प्रियाचा काहीही संबंध नाही. दादांनी तिला स्वतःच्या आयुष्यातून हद्दपार केलंय वहिनी.
कशी आहेस? कधी आलीस? मी आईंना भेटायला आले होते. मी मध्ये एखादी चक्कर मारत असते इथे. मी डॉक्टर आहे हे तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण जेवढी शक्य होईल तेवढी मेडिकल हेल्प व्हावी यासाठी अधूनमधून सत्यजितच्या आईला भेटायला येते. चला आत्या, येते मी. फॅन्टॅस्टिक टायमिंग आहे. माझं बहुतेक आयुष्यात सगळंच टायमिंग चुकलंय.